काय विचारलं तुला? नाही साहेब, मला काय बी माहिती नाही त्यातलं साहेब. अहो रात्री 2 वाजेपर्यंत मी जागा होता साहेब, पण मला असं काही संशयासारखा काय दिसला नाही साहेब. पण सकाळी उठून जेव्हा मी बघितलं ना, मी तर घाबरून गेला साहेब. बॉडीला कोणालाही हात लावू देऊ नका, जसं आहे तसं ठेवा. वरतून पडून मेला असं वाटत नाहीये, काहीतरी वेगळंच वाटतंय मला. तुमचा कोणाला संशय आहे का? नाही साहेब, तसं तो लई चांगला माणूस होता साहेब. कोणाच्या बी आद्यात मध्यात नसायचा, एकदम काय माणूस होता, काय माणूस. ते समजेलच. हे बघ सीमा, वी हॅव टू मूव्ह ऑन ना. काही गोष्टी आपल्या हातात नसतात ग. काहीतरी बोल ना, काय झाले तुला? बरं तुम्ही बोला, मी आलो. मिसेस सीमा, आम्हाला माहिती आहे तुम्ही दुःखात आहात, पण तरी मला काही तुम्हाला प्रश्न विचारावे लागतील. तुम्ही योग्य तो सहकार्य कराल आम्हाला, अशी अपेक्षा करतो. हो, विचारा. अमोलचं आणि तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं? रात्री 10 वाजता ते गच्चीवरून जाऊन येतो म्हणाले. त्यावेळेला तो काही टेन्शन मध्ये होता का? हो, पण ते नक्की काय झालं हे सांगत नव्हते. फक्त म्हणाले सगळं ठीक होईल. त्यांचं कोणाबरोबर भांडण झालं होतं का हो सोसायटीमध्ये? नाही, भांडण असं नाही, पण पार्किंग वरून शेखर सोबत वाद झालेला. शेखरला तुम्ही कसं काय ओळखता? शेखर आमच्या समोरच्या रूम मध्ये राहतो आणि आम्ही दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करतो, म्हणून जास्त बोलणं होतं. ओके, गरज लागल्यास आम्हाला पुन्हा यावं लागेल. आणि काही संशयास्पद आढळल्यास तुम्ही आम्हाला नक्की कळवा. अमोल, किती दिवस हे असंच चालणार? म्हणजे तुझ्याकडे ना काही स्वप्न आहे, ना काही बदलण्याची हिंमत. फक्त होईल होईल एवढंच. मी प्रयत्न करतोय ना. प्रयत्नांनी घर नाही चालत. मला ना आता कंटाळा आलाय. आता मला विचार करावा लागेल डिवोर्सचा. हे बघ, तू तसा वाईट नाहीस, पण पुरेसाही नाहीस. अरे मी काहीच नाही केलं रे. या पोलिसांना उगाचच संशय येतोय माझ्यावरती. अरे बाबा, मी खरंच बोलतोय, मी काही नाही केलंय. मिस्टर शेखर, हो हो, मला तुमच्या बरोबर थोडं बोलायचं होतं. तुमचं अमोलसोबत भांडण झालं होतं का? भांडण असं काही नाही हो. छोटासा वादच झालेला, आणि तोही पार्किंगवरून. त्यामुळे तुम्ही काय अपमानास्पद बोलला होता त्याच्याशी? नाही हो, कसला अपमान. मी मान्य करतो, बोलताना थोडंफार वरती खालती झालं असेल, पण अपमान असं काही नव्हतं. मॅडम, तुम्ही काय ऐकलं होतं का? हो, रात्री आवाज आला होता. कोणीतरी खूप रागात बोलत होता. नक्की शब्द आठवत आहेत का तुम्हाला काही? शब्द म्हणजे तुला लाज नाही का, असं काहीतरी.
हो. तुम्हाला कोणावरती शंका आहे का? शंका अशी नाही, पण या शेखरचं वागणं मला बरोबर वाटत नाही सर. म्हणजे साहेब, हा शेखर नेहमी सीमाच्या संपर्कात जास्त असतो. आणि मला सांगा, कोणत्या पुरुषाला आवडेल आपली बायको दुसऱ्या पुरुषासोबत ऑफिसला गेलेलं? मला तर या शेखरवरच डाऊट आहे. ह्यानेच काहीतरी गेम केलेला असेल. साहेब, तुम्ही या शेखरला साथ टाका. तो निर्णय आम्ही घेऊ, तो आम्हाला नको सांगूस. राहिलं, मी तर तुमचीच मदत करत होती. प्रत्येक जण काहीतरी लपवत आहे, पण नक्की काय घडलं हे अजूनही समोर आलेलं नाही. साहेब, एक गोष्ट सांगायची राहून गेला साहेब. बोल बोल. काल संध्याकाळी पोलीसवाला आला होता. पोलीस? हो, पोलीसवाला होता साहेब. त्याने अमोलला अडवला आणि लई बडबड केला आणि मग काहीतरी एक कागदावर लिहून त्याच्या हातात दिला आणि तो निघून गेला साहेब. May I come in, sir? Yes, जाधव. साहेब, हे बघा, अमोलच्या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज मिळालं. साहेब, हा बघा, अमोल चालत येतोय. पॉज करा इथे. जरा झूम करा, त्याला झूम करा. हे बघा. झूम करा त्याला. हा बघा, एक पोलीस येतोय. पोलीस? गाडी का इथे उभी केली आहे? नियम माहित नाहीत का? 2 मिनिटासाठी सगळ्यांचंच घर इथेच असतं, पण नियम सगळ्यांसारखी सारखे असतात, हे लक्षात ठेव. पावती फाडायला लागेल तुला आता. काय नाव बोल तुझं? ठीक आहे. आणि याच्या पुढे गाडी उभी ठेवायची नाही इथे. नो पार्किंग एरियामध्ये, समजलं? व्यवस्थित घरी जायचं, नंतर लायसन रद्द होईल. पाळता येत नाही का रे तुला? काय नाही आयुष्यात. ही तर फक्त फाईन मारली आहे. फक्त फाईन, पण अमोलचा चेहरा बघा जरा. हे असं असणं म्हणजेच त्याच्या खुनाचा आणि अपमानाचा शेवटचा आवाज होता. तो पहा, आता तो टेरेसला जातोय. आता नेमकं त्याच्या मनात काय चाललेलं असेल जाधव? नियम माहित नाहीत का? पावती फाडायला लागेल तुला आता. प्रयत्नांनी घर नाही चालत. आता मला विचार करावा लागेल दिवसचा. मी इतका वाईट आहे का? सगळ्यांसमोर अपमान, घरातही काही सांगू शकलो नाही. कधी कधी माणूस फक्त चुकत नाही, माणसं अपराधी ठरवतात त्याला छोट्या छोट्या चुकांचं, आणि त्याची परिस्थिती त्याला दोषी ठरवतो. हा समाज नालायक ठरवतो त्याला जगण्यासाठी. बस आता नाही सांगू. आणि हो साहेब, अमोलचा पोस्टमार्टमला नेताना त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली. मी फार मोठा माणूस नव्हतो, ना कोणाचं वाईट केलं, ना कोणाशी भांडलं.
फक्त शांतपणे जगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही जगू दिलं नाही. दररोज कोणीतरी शब्दांनी मारत होतं. आणि गंमत म्हणजे कोणाच्याच हाताला रक्त लागणार नाही. माझ्यासारखे साधे लोक ओरडत नाही, फक्त आतून तुटत जात. आज मी हरलोय, एका माणसाकडून नाही, पूर्ण समाजाकडून. जर उद्या कोणी शांत दिसलं ना तर त्याला कमजोर समजू नका. कदाचित तोही रोज थोडा थोडा मरत असेल. म्हणजे हा खून नाही ना साहेब? जाधव, हा खून नाही, पण तरीही हा खूनच आहे. खून आहे माणुसकीचा. काय म्हणता साहेब? अपमान, ताण, समाजाचा दबाव, हे सगळ्यांनी मिळून अमोलला मारलेला आहे. चला चहा पिऊन येऊ.